महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात मोठी चर्चा कोणती असेल तर ती म्हणजे विधान परिषद निवडणूक आणि महायुतीत सुरू झालेली जागा वाटपाची जबरदस्त रस्सीखेच। एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांचा वाढता प्रभाव। या सगळ्या घडामोडींमध्ये आता आणखी एक नाव चर्चेत आलंय, हितेंद्र ठाकूर। ठाणे पालघरच्या जागेसाठी शिंदे आणि भाजप आमने सामने आलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागलाय। महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? ठाकूर आणि शिंदे एकत्र येणार का? आणि भाजपाची पुढची मोठी रणनीती काय आहे? याच सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले नगरसेवक या निवडणुकीत मतदान करणार आहेत। महायुतीमध्ये आधी एक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती। भाजप 12 जागा, शिंदे सेना 3 जागा, राष्ट्रवादी 2 जागा। पण इथूनच वाद सुरू झाला, कारण एकनाथ शिंदे फक्त 3 किंवा 4 जागांवर समाधानी नसल्याचं स्पष्ट दिसतंय। शिंदे गट थेट 7 जागांची मागणी करत असल्याची चर्चा आहे। ठाणे पालघरची जागा आणि शिंदेची कोंडी। सगळ्यात मोठा संघर्ष सुरू आहे तो ठाणे पालघर मतदारसंघावरून। ही जागा त्याआधी शिंदे सेनेचे रवींद्र पाठक यांच्याकडे होती, म्हणून या जागेवर शिंदे गटाचा नैसर्गिक दावा मानला जातो। पण भाजपाचं म्हणणं वेगळं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळायला हवी असा दबाव स्थानिक भाजप नेते वाढवत आहेत। भाजप आमदार संजय केळकर यांनी तर उघडपणे भूमिका घेतली की प्रत्येक वेळी ठाण्याचा त्याग भाजपनं करायचा का? याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आता नवीन राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे। ठाणे पालघरमध्ये भाजपाला रोखण्यासाठी शिंदेंनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी संपर्क वाढवलाय। बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही शिंदेंनी दिल्याचं बोललं जात आहे आणि त्या बदल्यात हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे। म्हणजेच भाजपाला रोखण्यासाठी शिंदे आता थेट ठाकूरांची ताकद वापरण्याच्या तयारीत आहेत। आकड्यांचं गणित काय सांगतं? ठाणे पालघर मतदारसंघ हा विधान परिषदेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो। या मतदारसंघात एकूण 1030 नगरसेवक मतदार आहेत। त्यामध्ये भाजपाकडे सुमारे 444 नगरसेवक तर शिंदे सेनेकडे जवळपास 346 मतांचं बळ असल्याचं सांगितलं जातंय। म्हणजे भाजप सध्या संख्याबळात पुढे आहे, पण इथेच बहुजन विकास आघाडी गेम चेंजर ठरू शकते, कारण वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे तब्बल 71 नगरसेवक आहेत। जर ठाकूरांनी भाजपाला पाठिंबा दिला तर भाजप ही जागा सहज जिंकू शकतो आणि जर ठाकूर शिंदेसोबत गेले तर भाजपाची संपूर्ण गणितं बिघडू शकतात। भाजपाला रोखण्यासाठी ठाकूर आणि शिंदे जवळ येणार। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शिंदे आणि ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष होता। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकाही झाली होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, कारण भाजप ठाणे आणि पालघरमध्ये वेगाने वाढत आहे। ठाण्यात भाजपानं मोठी ताकद निर्माण केली आहे, तर पालघरमध्येही भाजपनं ठाकूरांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। 2015 मध्ये वसई विरारमध्ये भाजपाचा फक्त 1 नगरसेवक होता, पण आता भाजपचे तब्बल 43 नगरसेवक निवडून आले। म्हणजे भाजप आता ठाकूरांसाठीही मोठं आव्हान बनतोय। यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र या फॉर्म्युलावर ठाकूर आणि शिंदे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीतही वाढतंय टेन्शन। दुसरीकडे राष्ट्रवादीतही वातावरण शांत नाहीये। विधान परिषद जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठी अंतर्गत गटबाजी समोर आलीये। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे। त्याच बैठकीत पार्थ पवार मध्येच बाहेर पडल्याचंही बोललं गेलं। म्हणजे राष्ट्रवादीतही सध्या सर्व काही सुरळीत नसल्याचं चित्र दिसतंय। आता या सगळ्यात आणखी एक मोठं नाव चर्चेत आलंय, प्राजक्त तनपुरे। तनपुरे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करू शकतात
अशी जोरदार चर्चा सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 30 मे रोजी त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आणखी काही नेतेही भाजपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे। जर असं झालं तर शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो। राष्ट्रवादीत आणखी एक मोठी चर्चा आहे, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांचा वाढता प्रभाव। पक्ष संघटनेवर त्यांची पकड मजबूत होत असल्याचं बोललं जात आहे आणि हे करताना पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचं महत्व कमी होत असल्याची ही चर्चा आहे। देवगिरी बैठकीत दिसलेले मतभेद हे त्याचेच संकेत मानले जात आहेत। एकूणच पाहिलं तर विधान परिषद निवडणूक ही फक्त निवडणूक राहिलेली नाही, तर ती महायुतीतील ताकदीची परीक्षा बनली आहे। ठाणे पालघर मध्ये भाजप विरुद्ध शिंदे संघर्ष, हितेंद्र ठाकूरांची भूमिका, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणि भाजपाची मोठी विस्तार रणनीती या सगळ्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल दिसू शकतात। आता पाहायचं हेच की हितेंद्र ठाकूर खरंच शिंदे सोबत जाणार का, भाजपा ठाणे पालघरची जागा खेचून आणणार का आणि महायुतीतला हा संघर्ष पुढे किती वाढणार। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि सखोल राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।